नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्याकडे सध्या पाऊस पडत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सोयाबीन आणि कापूस व इतर पिकांवरती कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे आणि जर पाऊस उघडेपर्यंत आम्ही वाट बघितली तर आमचं हातचं पीक या किडीच्या प्रादुर्भावानं जाऊ शकतंय। मग अशा परिस्थितीमध्ये तास 2 तासाची उघडीप मिळाल्यानंतर असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने तास 2 तासाची उघडीप मिळाल्यानंतर आपण जर कीटकनाशकाची फवारणी केली तर 100% आपली फवारणी यशस्वी होऊ शकते। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्याकडे पाऊस पडत आहे, सोयाबीन कापूस व इतर पिकांना फवारणी करणं गरजेचं आहे। मग असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आपण जर या असणाऱ्या पावसामध्ये तास 2 तासाची उघडीप मिळाली आणि फवारणी केली तर आपली फवारणी होऊ शकते यशस्वी। आजचा व्हिडिओ तुमच्या समस्येला दूर करणार आहे, आजचा व्हिडिओ तुमचं टेन्शन दूर करणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असा उपाय मिळणार आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आपण 2 तासाची उघडीप मिळाली तरी फवारणी यशस्वी करू शकता। तर बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचे की जे कॉम्बिनेशन घ्यायचे ते घ्या। तुम्ही कीटकनाशक घ्या, बुरशीनाशक घ्या, टॉनिक घ्या, एखादं विद्राव्य खत घ्या, घेतलं। चला आता पाऊस हा पडून गेलाय, तास 2 तासाचा अवधी मिळाला तर एक काम करायचं, कंपनीचं हेवी प्रकारचं स्टिकर बाजारातून आणायचं। मित्रांनो, स्टिकर म्हणजे काय की जे काय औषध तुम्ही फवाराल ते तात्काळ 5 ते 10 मिनिटांमध्ये त्या असणाऱ्या पिकाला चिकटून जाईल आणि यामुळे पुन्हा तासाभरानं जरी पाऊस पडला तर काहीच होणार नाही। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, आता असे स्टिकर आलेत बाजारामध्ये की फक्त 10 मिनिटांमध्ये आपण जी फवारणी केली ते औषध चिकटून जाणार आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही। 2 तासाची उघडीप मिळाली आणि त्यानंतर तास 2 तास जर उघडीप मिळणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये फक्त एकच या ठिकाणी उपाय आहे की आपल्याला स्टिकरचा वापर करायचा आहे। मग स्टिकर बाजारामध्ये असं घ्या की जे स्टिकर फवारल्यानंतर 10च मिनिटाचे चिकटून जाईल। नाहीतर काय करताल, 5-50 रुपयासाठी बाजारात जाऊन लोकल कंपनीचं स्टिकर घेता। लक्षात घ्या, तुम्ही फवारणी केली आणि लगेच पाऊस पडला तर ते सगळं औषध धुवून जाते, आपलं नुकसान होऊन जाईल। त्यामुळे असं स्टिकर घ्या, क्वालिटीचं घ्या, कंपनीचं घ्या, ब्रँडेड कंपनीचं की जे 10च मिनिटात आपल्या औषधाला त्या असणारं जे काय आपलं पीक आहे त्याला चिकटवून टाकेल आणि तुम्हाला 100% रिझल्ट या ठिकाणी मिळून जाईल। तर मित्रांनो, स्टिकरमध्ये सुद्धा खूप विविध प्रकार आहेत, त्याच्यामुळे लक्षात घ्या 10 मिनिटात स्टिक होणारं जे काही स्टिकर आहे त्याचा वापर करा, 100% तुम्हाला या ठिकाणी उपाय मिळू शकतो। आणि लक्षात घ्या, स्टिकर शिवाय याला दुसरा कोणता पर्याय नाही, शॉर्टकट नाही, मारायला जाताल शॉर्टकट तर सगळं औषधाचं या ठिकाणी नुकसान होऊन जाईल। म्हणून डबल आपल्याला फवारणी करण्याची वेळ येऊ नये म्हणून हेवी क्वालिटीचं स्टिकर जे की 10 मिनिटात औषधाला त्या पिकासोबत चिटकवून टाकेल याचा वापर करा। तर मित्रांनो, हा होता तुमच्या प्रश्नाचा या ठिकाणी सार आणि उत्तर की बाबा आपल्याकडे आता पाऊस पडतोय आणि उघडीप मध्ये मध्ये मिळाली आणि आपल्याला कीटकनाशकाची फवारणी गरजेचं आहे। तर मित्रांनो, हा उपाय वापरा
हा उपाय जर आपण केला तर 100% आपण पाऊस पडत असताना जो थोडाफार तास 2-3 तासाचा गॅप मिळतो त्यात यशस्वी कीटकनाशकाची फवारणी करू शकतो। तर हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।